शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बोललो ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की नवनवीन माहिती आहे ती वांगे पिकामध्ये माहिती देतोय. 12-14 व्हरायटी आहे निर्मलची, बरोबर आहे ना निर्मल? बंधू? आपण टोमॅटोवर पण व्हिडिओ घेतला. एक्सलंट रिझल्ट आहे. कृषी गोल्ड वापरा, नवरत्न गोल्ड वापरा, ग्रो वापरा, ग्रीन गोल्ड वापरा. त्याच्यानंतर तुम्ही बोललं तर आपलं कृषी पॉवर, बड एक्सेल वापरा, कृषी राजा वापरा, काही वापरा. एक्सलंट रिझल्ट आहे ना? एक्सलंट. आता जर बघितलं मित्रांनो त्याचीच ही कमाल आहे. आणि शेंडा अळी कंट्रोल कशी करायची त्या संदर्भात मी आता हा व्हिडिओ टाकणार आहे. हा व्हिडिओ असा असणार आहे मित्रांनो की वापरायचं कसं आहे, कशा पद्धतीने शेड्यूल फॉलो करायचंय, व्हायरस नियंत्रण कसं करायचंय, मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी कशी ओळखायची, या सगळ्या गोष्टी आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं नाव जाणून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? नितीन पठाडे. मोबाईल नंबर? 9637563562. आपण शाखा नंबर 2 दुगावरून संपूर्ण मार्गदर्शन घेताय, बरोबर आहे? बरोबर. टोमॅटो पिकात आज टरबूज पिकाचं तुम्ही सांगितलं, मला टोमॅटोचं बी सांगितलं. मागचा व्हिडिओ बघा, टरबूजचा टोमॅटो मधला व्हिडिओ आहे. आणि आता जो काय आपण व्हिडिओ काढतोय हा वांग्यामधला आहे. ही 12-14 निर्मलची जी काही व्हरायटी आहे, या व्हरायटीची काही मार्केटिंग नाही करत मित्रांनो. नाही, व्हरायटी इतकी भारी ही तर आपण म्हणजे बाजारात जरी कॅरेट नेलं तर याला टाइमच नाही विकायला. मार्केट मध्ये पण नेलं तरी 50 रुपये 100 रुपये वाढवाच वाढवा विकत. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हे त्या व्हरायटीचे उद्देश झाले. आता त्यांना जो अनुभव आला त्यांनी सांगितला, मी कोणत्याही नाही मार्केटिंग करत, मी आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार शेड्यूल समजून सांगतो. व्हरायटी कोणती असो, पीक बनवायचं आपल्या हातात आहे, बरोबर आहे? आज क्वालिटी म्हणून आज मार्केटमध्ये त्याला मागणी वाढली, बरोबर आहे? आता ही पिकाची शायनिंग बघा मित्रांनो, ही क्वालिटी बघा तुम्ही. ही क्वालिटी मिळायला, ही जी काही क्वालिटी मिळालेली, काय काय वापरलं? पहिले ऍप्लिकेशन काय केलं आपलं? कृषी गोल्ड 1919 मॅट्रिक्स, बरोबर? नवरत्न गोल्ड आणि 1261. आणि तिसरं ड्रिप ऍप्लिकेशन 13-40-13 मॅग्नेशियम सल्फेट स्लेअर प्रो, बरोबर आहे? चौथं ऍप्लिकेशन गेलं फिटसोल 5 किलो आणि कृषी ग्रो 500 मिली. त्याच्यानंतर यारा कॉम्प्लेक्स 10 किलो आणि त्याच्यामध्ये आपलं यारा कॉम्प्लेक्सचा जास्त रिझल्ट, बरोबर आहे? आणि त्याच्यामध्ये आपण काय कृषी ग्रीन गोल्ड दिला ना. कृषी जे आम्हाला टमाट्याला म्हणजे उरलं ते इकडं मी वांग्याला सोडलं. म्हणजे कामात काम दोन्ही बी झालं. टोमॅटोचा प्लॉट दाखवा तिकडं. आज तारी टोकरं वाकली, बरोबर आहे की नाही? ओपनचा प्लॉट आहे, टरबूज लागवड होती ना. टरबूज काढून टोमॅटो केले, 5 मेला प्लॉट टाकला. तुम्ही विचार करा, इकडे जूनच्या लागवडी सक्सेस नाही, तो 5 मेचा प्लॉट सक्सेस केलाय. यालाच म्हणत्या कृषी तज्ञ शेती सल्लागारचं खरं ओपन चॅलेंज. मित्रांनो, आपण जाणून घेऊ आता फुलकळीसाठी कृषी पॉवर दिला आणि वरून आता बड एक्सेल मारला. कृषी पॉवर दिल्यानंतर काय जाणवलं? एकदम जबरदस्त फुलकळी निघाली. प्रत्येक हे बघा प्रत्येक फुलकळी, हे बघा, हे किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि खाली तर विचारूच नका. कंटिन्यू एका शेंड्याला एवढे चालू होऊन आता म्हणजे महिना झाला. तो वांग्याने म्हणजे महिन्यातच कंटाळून टाकलं. कंटाळा तोडायचा, विकायचं, म्हणजे पैसे झाले 25,000 रुपये. म्हणजे आतापर्यंत होऊन गेले. 10 पांडे, 10 गुंठे, त्याला कमी असेल. 10 गुंठ्याला कमी राहणे मित्रांनो. हेच खरं कृषी तज्ञ शेती सल्लागारच्या शेतकऱ्याला खुश करण्याचं चॅलेंज आहे. आता आपण जाणून घेऊ, बड एक्सेल दिलं, फुगवण झाली, आपलं सेटिंग झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आपण जाणून घेऊ शेंडा अळाई नियंत्रण. शेंडा अळाईसाठी आपल्याला जो काही स्प्रे असणार आहे मित्रांनो, एक तर कॅलिडान 250 ग्राम, 250, धानुसान 250. आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्याला त्यामध्ये करंज आणि नीम ऑइल हे कॉम्बिनेशन एकत्र असलेलं 500 मिली वापरायचंय, बरोबर आहे? नीम आणि करंज एकत्र वापरायचंय. 100% शेंडा अळाईला तुम्हाला नियंत्रण भेटणार, म्हणजे भेटणार. त्यानंतर मित्रांनो, आता मी असे काही प्रॉडक्ट सांगणार आहे की जे तुमच्या प्लॉटमध्ये आपण जर बघितलं व्हायरस नियंत्रणासाठी असेल तर TME स्पेशल आहे आणि मानिक आहे. हे कॉम्बिनेशन एकत्र घेतलं तर व्हायरस 100% नियंत्रण येतो. तो मिरचीवरील बोकड्या असो किंवा काही असो, 100% त्याचं नियंत्रण मिळतं आपल्याला. त्यानंतर जर बघितलं आपण तर आपण जाणून घेऊ आता शेड्यूल मध्ये स्प्रे कोणता होता. पहिला सुपर कॉम्प्युटर नीम ऑइल, टोमॅटोचे चिकड मारले तुम्ही, बरोबर आहे? त्याच्यानंतर मी एकच औषध याला घेतलंय, ओमाइट म्हणून. ओमाइट आणि सल्फर एकत्र केलं. ओमाइट आणि सल्फर टाकलंय, 100च टाकलंय, 100 प्रमाणे टाकलंय. आणि ओमाइट चा असा रिझल्ट आला की जी लाल कोळी पूर्ण नियंत्रणात आली. त्याच्या ठिकाणी आबामेक वापरलं तरी चालतं. आबामेक किंवा ओमाइट, आबामेक काढलेला टमाट्याला टाकलेलं आहे. मित्रांनो, काय होऊन जातं, इकडचं जर म्हणजे कॅल्डन धानुसांचा झाला त्याच्यावर थ्रिप्स टमाट्यावर जातं. हा, बरोबर. टमाट्याला मग त्याच्यापेक्षा भारी औषध घ्यावं लागतं, बरोबर. आबामेक काल तिकडे टाकलं आणि इकडे कॅल्डन धानुसान टाकलं. थ्रिप्स या पिकावरून त्या पिकावर सुद्धा ट्रान्सफर इकडचे तिकडे होतं, जवळ असल्यामुळं. मित्रांनो, आता आपल्याला स्प्रे नियोजनामध्ये दुसरा स्प्रे काय गेला? दुसरा स्प्रे असा होता की एंट्राकॉल फॉलिक्युलर, सोलोमन आणि बडमास्टर आणि कृषी शिलिका, बरोबर. त्याच्यानंतर तिसरा स्प्रे आपण जो काही सांगितलेला होता, तिसरा स्प्रे मध्ये आपण जे 78 संचार पुरडी, पाऊस असला तर सांगतो, किंवा मग जे 78 प्लेन मारा, त्याच्यामध्ये माणिक टाकून मारा, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, बरोबर आहे.
त्याच्यानंतर बाकी रेग्युलर मध्ये अल्टिमियर मारा तुम्ही वांगी पिकासाठी, लिनेवा मारा धानुकाचं, बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर अजून काही जे काही ग्रासिया असेल, एक्सपोनन्स असेल, हे जे काही घटक आहे शेंडा अळीसाठी किंवा फळ पोखरणाऱ्या अळीसाठी काम करणारे घटक हे मारा. पण कॅलिडॉन धानुसान हे एकदम क्वालिटी मॉलिक्युल आहे, शेंडा अळीसाठी 100% काम करतो. आणि त्याचा वापर करायचा असेल तर अजून एक पर्याय सांगतो मी तुम्हाला, फनेल ट्रॅप किंवा सोलर ट्रॅप आपण आपल्या प्लॉटमध्ये वापरायला चालू करा. आता तुम्ही देखील लावून द्या, फनेल ट्रॅप लावून द्या, जेणेकरून ज्या काही आमुष्याच्या कालावधीमध्ये अंडे घालतात त्या पाकुळ्या जर एकदा ट्रॅपमध्ये आल्या तर त्या अंडेच नाही घातल्या तर पुढे उत्पत्ती वाढत नाही. म्हणजे कमी खर्चामध्ये नियोजन होतं. 60-70 रुपयाचा पॅड आपलं 100% 2000 रुपयाचा हात वाचवतो, बरोबर आहे की नाही. आता आपण अशा पद्धतीने संपूर्ण मार्गदर्शन केलेला हा प्लॉट आहे. योग्य नियोजन आहे, योग्य सल्ला आहे. पाहिजे असेल तर नक्की घ्या. अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा. जे काही सांगतोय आम्ही ते संपूर्ण खरं सांगितलं, कोणतं याच्यात एकही शब्द खोटा नाही. जे काय आहे ते रिअल ह्या जागेवरून सांगतोय. बघू शकता सेटिंग बोललो नाही, खोटं नाहीये. ही सेटिंग बघा, जागेवर दाखवून द्या. हे बघा काटे टोचताय तरी सेटिंग बघा किती झालेली आहे. पानांची आड तुम्हाला दिसणार नाही पण हे बघू शकता, फुलं चमकताय. त्याचे लाईव्ह उदाहरण आहे. व्हिडिओ इथंच थांबवतो. आवडल्यास 10 शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि ऑफिसला संपर्क करून 100% शेड्यूल फॉलो करा. कोणतंही पीक असो, कोणतंही, फक्त महाराष्ट्र कृषी तज्ञ शेती सल्लागारचं ठेवा. फ्री शेड्यूल वापरा, कमी खर्च करा, योग्य नियोजन घ्या आणि 100% फायदा करा. आता हे बघा लाईव्ह रिझल्ट आहे, मारलेला स्प्रेचा जागेवर रिझल्ट आहे. शेंडा अळी स्टॉप झाली. हे बघा डेट झालेली आहे, पूर्ण जागेवर डेट झालेली आहे. आणि दुसऱ्या प्लॉटला कुठेही अडचण नाही, सापडायचं का रोज आता पूर्ण स्टॉप झालेला आहे. आता व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद भाऊ, धन्यवाद.